नमस्कार. आज आपण आलो आहे जवळगड हा पाहण्यासाठी, जो येतो मुळाणे गाव, तालुका कळवण व जिल्हा नाशिक. इथे हा किल्ला येतो. किल्ला रवळ्याजवळ आहे. जोडगोळ्यांमधला एक किल्ला आहे. किल्ल्यावर चढण्यासाठी माचीवरून 15 मिनिटं पुरेशी होतात व गावातून वरपर्यंत येतोपर्यंत 2 तास लागतात. पाहण्यासाठी एक 4 ते 5 तासाची वेळ पुरेशी होते. महाराष्ट्रात आढळणारी दुर्ग विविधता इतर कुठेही आढळत नाही आणि म्हणूनच महाराष्ट्राला दुर्गाचा देश म्हणून ओळखले जाते. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सातमाळ डोंगर रांगेत रवळ्या हे असेच 2 किल्ले आपल्याला एका पठारावर पाहायला मिळतात. हे दोन्ही किल्ले साधारण 3.5 किलोमीटर लांब व 1.5 किलोमीटर रुंद अशा मोठ्या पठारावर वसलेले असून स्वतंत्र किल्ले आहेत. या दोन्ही किल्ल्यांमधील अंतर साधारण 1 किलोमीटर असून पठारावर चढून आल्यावर एका दिवसात हे दोन्ही किल्ले पाहून होतात. मुळाणे व बाबापूर या दोन्ही किल्ल्याच्या पायथ्याची गावे असून या दोन्ही गावाच्या मध्ये असलेली मुळाणे बारी किंवा बाबापूर खिंड व मुळाणे वणी या गावातून जाण्याचा मार्ग हा सोयीस्कर आहे. आपणाला नाशिकहून वणी मार्गे बाबापूर खिंड हे अंतर 53 किलोमीटर असून वणीपासून हे अंतर 9 किलोमीटर आहे. वणीहून बाबापूर मार्गे आपण बाबापूर खिंड मार्कंड्याजवळ आहे ती पार केल्यानंतर आपण मुळाणे वणी या गावात पोहोचतो व या गावातून आपण हनुमान मंदिर आहे त्या मंदिरापासून गडावर चढण्यास सुरुवात करावी. समोर आपणाला कनेरगड सारखा दिसत असतो व आपण पूर्व बाजूला पाहिलं तर आपणाला धोडप किल्ला पाहण्यास मिळतो. तर गडावर चढण्यासाठी मुळाणे गावातून साधारण पठारावर 1 तास आणि त्या ठिकाणाहून आपल्याला जवळ्या किल्ल्यावर जाण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊण तासाची वेळ लागते. असा हा ऐतिहासिक किल्ला आपण आहे. रवळ्या व जवळा हे दोन्ही रवळ्या किल्ले ओळखण्यात गोंधळ होऊ नये यासाठी मार्कंड्याच्या बाजूस असलेला जवळ्या व धोडपच्या बाजूस असलेला रवळ्या हे लक्षात ठेवावे. पठारावर आल्यावर समोरच त्रिकोणी आकारचा जवळ्या किल्ल्याचे दर्शन होते. किल्ल्यावर जाण्यासाठी पूर्वेकडून वाट असल्याने आपल्याला किल्ल्याच्या दुसऱ्या टोकात जावे लागते. येथून उजवीकडून तसेच डावीकडूनही रवळ्यामधील खिंडीत जाण्यासाठी वाट आहे. जाताना डावीकडून गेल्यास व येताना उजवीकडून आल्यास जवळ्या किल्ल्याला संपूर्ण फेरी मारून व पठारावरील सर्व अवशेष पाहता येतात. या दोन्ही वाटा पूर्णपणे माळलेल्या आहेत. पठारावर काही ठिकाणी झाडीत लपलेले वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्याला वळसा घालताना पूर्व बाजूस एका ठिकाणी 8 ते 10 कबर व त्यावरील कोरीव दगड दिसून येतात. या कोरीव दगडावर दिवा ठेवण्याची सोय केली आहे. वाटेच्या पुढील भागात खडकात खोदलेले लहान पाण्याचे टाके असून टाक्यात माती वाहू नये यासाठी टाक्याचा डोंगराकडील भाग घडीव दगडांनी बांधून काढला आहे. गडावर पिण्यायोग्य पाणी हे एकमेव असून या टाक्यातील पाणी वर्षभर पुरते. टाक्याच्या काठावर दगडी ढोणे असून काही अंतरावर कोरीव नंदी, शिवलिंग व पादुका पाहायला मिळतात. टाक्याच्या वरील बाजूस अजून एक खोदीव टाके असून या टाक्यात जमा झालेले पाणी पाझरून खालील टाक्यात येते. टाक्याच्या समोरील बाजूस पठारावर 4 ते 5 घरे असून ही वस्ती तिवारी वस्ती म्हणून ओळखली जाते. पठारावरून इथवर येण्यासाठी पाऊण तास लागतो. घराकडे जाताना एक वाट उजवीकडे जवळच्या धारेखाली असलेल्या जंगलाकडे जाते. या वाटेने खोदीव टाकी असून त्यातील पाणी शेवाळ जमा झाल्याने पिण्यायोग्य नाही. जंगलातील या वाटेने उभा चढून अर्ध्या तासात आपण एका गळीपाशी येऊन पोहोचतो. गळीच्या या कातळात अलीकडे एका रांगेत माणूस आत शिरेल एवढी गुहा आहे. त्याच्याच पुढच्या बाजूस दुसरी अशी पाहायला भेटते आणि या दोन्ही गुहा पाहून आपण या जवळच्या चिमणी क्लाइम्बिंग आपण बोलू शकतो त्या ठिकाणी पोहोचून जातो व या ठिकाणापासून समोर आपणाला पुढे गेल्यावर एक कातळ टप्पा पार करून गडावर पोहोचावे लागते. गडमाथा हा साधारण 21 एकर आहे. त्यामुळे आपणाला गडावर फिरण्यासाठी 1 ते 1.5 तासाची वेळ लागेल. कातळ टप्पा पार करण्यासाठी आपणाकडे दोरी असणे आवश्यक आहे. गळीच्या या कातळात अलीकडे आपणाला एक गुहा पाहायला भेटते. ती गुहा पाहून आपण परत आल्यावर सोपे प्रत्यारोहण करून आपण गळीच्या वरच्या भागात पोहोचतो. येथे समोरच 20 फूट कातळ टप्पा असून हा कातळ टप्पा चढल्यावर किल्ल्यावर जाणारी वाट आहे. कातळाच्या वरील बाजूस किल्ल्याची उद्ध्वस्त तटबंदी दिसते. कातळावर दोर बांधण्यासाठी बेल्ट मारलेला असून
हा कडा चढण्यासाठी दोर असणे आवश्यक आहे. नेहमी गड किल्ले फिरणारे दोर न लावता हा कातळ टप्पा चढू शकतात, परंतु सुरक्षेसाठी दोर असणे आवश्यक आहे. हा कातळ टप्पा पार करून आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. येथून थोडासा चढून आल्यावर उजवीकडील वाटेने आपण गडाच्या दुसऱ्या भागात निघतो. माथ्यावर मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे व अनेक वस्तू आपणाला या झाडीमध्ये दिसून येतात. कातळात खोदलेली 3 टाकी दिसतात. यातील एक टाकी मोठ्या प्रमाणावर बुजलेली आहे, तर एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्याकडून वाट गडाच्या माथ्याकडे वळते. या वाटेने 5 मिनिटात उभा चढल्यावर वाटेच्या उजवीकडे व डावीकडे अशी दोन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. या दोन्ही टाक्यातील पाणी शेवाळलेले आहे. या टाक्यापासून सरळ वर जाणारी वाट गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाते. किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची 4170 फूट असून त्रिकोणी आकाराचा गडमाथा 22 एकर पसरलेला आहे. माथ्यावर काहीही अवशेष नसले तरी मार्कंड्या, त्यामागे असलेला सप्तशृंगीगड, कनेरगड, मोहनदर पूर्वेला रवळ्याजवळ, मागे धोडप, कांचन, मांचन, कोळदेर, राजदेर, इंद्राई असे 8 ते 10 किल्ले नजरेस पडतात. गडमाथा फिरून आपण आल्या वाटेने कातळ टप्पा उतरल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गडफेरी करण्यासाठी 1.5 तासाची वेळ पुरेसे होते. इसवी सन 1635-36 मध्ये शहाजहान याने निजामशाही सांभाळणाऱ्या शहाजी राजांचा पाडाव करण्यासाठी खान दौरान, खान नजाम, खान जमान व दिलेर खान असे 3 सरदार पाठवले. दिलेर खानावर नाशिक, त्रिंबक या भागातील किल्ले घेण्याची जबाबदारी होती. त्यात अलावर्दी खान या दिलेर खानाच्या हाताखालील सरदाराने इसवी सन 1636 मध्ये हे दोन्ही किल्ले जिंकून घेतले. रवळ्या किल्ल्याच्या दरवाजावरील शिलालेखात याचा उल्लेख येतो. तसेच बादशहानामा या ग्रंथात या किल्ल्याचा रोलाजोला म्हणून उल्लेख येतो. इसवी सन 1670 साली नोव्हेंबरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली. त्या काळात हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. सभासदांच्या बखरीमधील वर्णनानुसार इसवी सन 1671 मध्ये दिलेर खान याने या किल्ल्याला वेढा घातला. तेव्हा मोरोपंत पिंगळे यांनी रवाना केलेल्या सैन्यांनी उधळून लावला. त्यानंतर आलेल्या महाबत खानाने मात्र वेढा घालून हा किल्ला जिंकून घेतला. पेशवे काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला. इसवी सन 1818 मध्ये कॅप्टन ब्रिजने ब्रिटिशांच्या वतीने किल्ला ताब्यात घेतला. 1819 मध्ये ब्रिटिश अधिकारी मॅकिंतोश याने किल्ल्याच्या पायऱ्या व तटबंदी तोफा लावून उद्ध्वस्त केला. असा हा ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी आपणाला पायथ्यापासून साधारण 2 तास लागतात व रवळा किल्ला पाहण्यासाठीही तेवढाच वेळ लागतो. हे दोन्ही किल्ले आपण एका दिवसामध्ये सहज पाहू शकतो. त्यासाठी आपणाला पाण्याची सोय तसेच खाण्याची वस्तू जरूर घेऊन या. तसेच गावातील स्थानिक गाईड घेतला तर अतिउत्तम होईल, कारण गडमाथ्यावर आल्यानंतर आपणाला या ठिकाणी वाटाड्या किंवा माहिती सांगणारे कोणी भेटत नाहीत. त्याच्यामुळे गडमाथ्यावर येताना आपण गावातून स्थानिक वाटाडे घेऊन यावे ही एक विनंती आहे. तसेच मुळाने या गावातूनच आपण यावे. बाबापूर खिंडीतून रस्ता सापडण्यास थोडा उशीर होतो, त्यामुळे तो रस्ता लांबचा आहे. त्या रस्त्याने साधारण माचीवर येण्यासाठी आपणाला 1 ते 1.5 तासाची वेळ लागते. त्या मानाने मुळाने गावातील रस्ता सोपा आहे. वाट मळलेली आहे. स्थानिक लोक या ठिकाणी गुरे चारण्यासाठी येत असतात, त्यामुळे वाट पूर्णतः मळलेली आहे. मुळाने गावातील हनुमान मंदिरापासून आपण सुरुवात केली तर आपण कमी वेळेत आणि कमी श्रमात दोन्ही किल्ले पाहून 5 ते 6 तासामध्ये या मुळाने गावात पुन्हा येऊ शकतो व धोडप हा किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकतो. तर नाशिक जिल्ह्यातील गडभ्रमंती करताना आपण ही सर्व किल्ले पाहावेत हीच एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता उजवा पाय टाकायचा एक तिथं. हा, व्हेरी गुड.
गडावरून जाताना इथं आपल्याला एक गुहा पाहायला भेटते, छोटीशी भुयारी मार्ग असावा, खाली आतून असावा. गडावर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी कशी छोटी ही पाण्याची टाकी असो किंवा गुहा पाहायला भेटते. रवळ्या ही दुर्गजोडी करून आपण फायनली या पठारावर पोचून गेलो. मुळाणे गावातून सुरू करून दोन्ही गड पाहून परत मुळाणे गावात येण्यासाठी 6 तास तरी आपल्या हातात पाहिजेत, तर दोन्ही किल्ले व्यवस्थित पाहून होतील. या बाजूला एक आपल्याला अशी पाहायला भेटते आणि एक दगडी ढोणी इथं पाहायला भेटते आणि वरच्या बाजूला इथं एक असं. हे आपण 7:10 ट्रेक चालू केला होता व आता दुपारचे 1:40 झाले आणि आपण खाली पोचून गेलो.